आणि यानंतर वळणार आहोत पुढच्या बातमीकडे। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसतात। आयएस अधिकारी बनण्यासाठी खोटं प्रमाणपत्र दिल्याचा आरोप झालेल्या पूजा खेडकर या आता नॉट रिचेबल झालेल्या आहेत। पूजा खेडकर यांना उत्तराखंडमधील मसूरी या ठिकाणी असलेल्या प्रशिक्षण केंद्रात चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं होतं। तर पूजा खेडकर यांना मंगळवारपर्यंत चौकशीसाठी येण्याचे आदेशही देण्यात आलेले होते। मात्र या चौकशी आधीच पूजा खेडकर गायब झाल्याचं बोललं जातंय। पूजा खेडकर नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येते। अटकेच्या भीतीने मसूरीला ट्रेनिंग सेंटरला जाणं टाळलं असल्याचं कळतंय। 23 तारखेला मसूरीला हजर राहण्याचे आदेश पूजा खेडकर यांना देण्यात आलेले होते। तर दिल्ली पोलिसांकडे केंद्रीय लोकसेवा आयोगानं पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केलेला आहे। आपण याविषयीचे सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत। वैभव, पूजा खेडकर नॉट रिचेबल असल्याचं कळतंय। मनाली, पूजा खेडकर या 19 तारखेला पुणे पोलिसांसमोर जबाब देण्यासाठी हजर राहणार होत्या, तसा निरोप त्यांना दिला होता। मात्र त्या तिथेही हजर राहिल्या नाहीत। त्यानंतर पूजा खेडकर या 23 तारखेला मसूरीला त्यांना पुन्हा रिपोर्ट करण्याला सांगण्यात आलेलं होतं। डीओपीटी कडून, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग कडून कमिशनने जी त्यांची नियुक्ती केलेली होती त्यांना पुन्हा प्रोबेशन संपण्याच्या आधीच परत बोलावण्यात आलेलं होतं। आणि या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी जी कागदपत्र आयोगाला सबमिट केलेली होती किंवा जे कागदपत्रांची पूर्तता केलेली होती त्याच्यामध्ये बऱ्याच डिस्क्रिपन्सीज ज्या आहेत, अनियमितता ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत। त्यांनी अल्प उत्पन्नाचा दाखला जो मिळवलेला होता, हा दाखला मिळवण्यापूर्वी सुद्धा त्यांच्या नावावरती कोट्यवधी रुपयांची मालमत्ता होती आणि त्यासाठी तिचे आई वडील हे विभक्त आहेत अशा स्वरूपाचं लॉजिक त्यानं दिलेलं होतं। मात्र प्रत्यक्षात तिच्या वडिलांनी जेव्हा आता 2024 साली लोकसभा निवडणूक वंचित कडून लढवली तेव्हा मनोरमा खेडकर यांचा उल्लेख दिलीप खेडकर यांनी पत्नी असा केलेला आहे। त्यामुळे विभक्त कुटुंब असल्याचा दावा करून जे क्रिमिलियर दिलंय असा बनाव जो आहे तो पूजा खेडकर यांच्याकडून करण्यात आलेला होता। त्यातही तथ्य नसल्याचं आता समोर आलंय। याचं कारण अल्प उत्पन्नाच्या ऐवजी स्वतः पूजा खेडकर यांच्या नावावरती जवळपास 2 कोटी रुपयांची मालमत्ता ही 2005 पासून 2015 पर्यंत दिसून येते, ज्याच्यामध्ये एक बंगला आहे, एक व्यावसायिक मालमत्ता आहे आणि एक फ्लॅट सुद्धा दिसून येतोय। त्याच्यामुळे त्याच वेळेला जेव्हा त्यांनी हे सर्टिफिकेट मिळवलं त्याच वेळेला त्या अल्प उत्पन्न गटामध्ये नसल्याचं दिसून येते। दुसरा त्यांनी केलेला दावा जो होता त्यांच्याकडून कोर्टामध्ये जो करण्यात आला त्यामध्ये सुद्धा तथ्य नसल्याचं आता दिसून आलंय। कारण त्यांचे आई वडील हे विभक्त राहत आहेत, कागदोपत्री त्यांचा घटस्फोट झालेला असला तरी सुद्धा ते एकत्रच राहत आहेत आणि अगदी बरोबर। त्यामुळे अनेक खुलासे समोर येताना दिसतात या संपूर्ण प्रकरणामधले आणि याविषयीचे अपडेट्स आपण जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास वैभव, धन्यवाद।